जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच राहुल नवीन यांची ईडीचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 17व्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पुरुष ध्वजवाहक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली. मित्रांनो, आता ज्या 17व्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आहेत यामध्ये पुरुष ध्वजवाहक म्हणून सुमित अंतिल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बरे, सुमित अंतिल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. आणि मित्रांनो, सुमित अंतिल यांनी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक सुद्धा जिंकलेलं आहे. यासच आता 2024 मध्ये कोबा येथे जी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली त्यामध्ये सुद्धा त्यांनी गोल्ड पटकावलेला आहे. आणि 2022 मधील एशियन पॅरा गेम्समध्ये सुद्धा त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. भारत सरकारने त्यांना 2021 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं, 2022 मध्ये पद्मश्री, 2024 मध्ये स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड तर स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर, तसेच 2024 मधील फोर्ब्स इंडिया 30 मध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. बऱ्या 17व्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये महिला ध्वजवाहक कोण असतील तर भाग्यश्री जाधव यामध्ये महिला ध्वजवाहक असतील. आणि त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर शॉर्टपुट या खेळाशी त्या संबंधित आहेत. या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात 28 ऑगस्टला होणार असून 8 सप्टेंबर पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. व या स्पर्धेमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी म्हणजे 84 खेळाडूंचा संघ सामील होणार असून यात 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये 22 गेम्सचा समावेश असून यापैकी 12 गेम्समध्ये आपले भारतीय खेळाडू सहभागी होतील. बरं, या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकचं बोधवाक्य काय आहे तर गेम्स वाईड ओपन असं याचं बोधवाक्य आहे. आणि पॅरा ऑलिम्पिक फ्रीज याचा शुभंकर आहे. पहिल्यांदा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन कधी करण्यात आलं होतं तर 1960 मध्ये पहिल्यांदा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तुमच्या अधिक माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत तर मुरलीकांत पेटकर हे पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय आहेत. त्यांनी 1972च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. आणि भारतासाठी पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कोण असं जर विचारलं तर दीपा मलिक या पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. मित्रांनो, हे सर्व पॉईंट महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 17व्या दिव्य कला मेळ्याचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर आता हा जो 17वा दिव्य कला मेळा आहे याचं आयोजन रायपूरमध्ये करण्यात आलं. कुठे तर छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे या मेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि मित्रांनो, हा जो दिव्य कला मेळा आहे याचं आयोजन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत येत असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाद्वारे करण्यात येतं. हा मेळा कधीपासून आयोजित करण्यात येत आहे तर 2022 पासून दिव्यांगजनांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या दिव्य कला मेळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणाला 2023चा राजभाषा गौरव पुरस्कार जाहीर झाला तर आता 2023चा राजभाषा गौरव पुरस्कार हा प्राध्यापक गिरीशचंद्र जोशी यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा विज्ञान, विश्व, इतिहास आणि आधुनिक संकल्पनावर हिंदीत मौलिक पुस्तके लिहिल्याबद्दल गिरीशचंद्र जोशी यांना जाहीर झाला आहे. हा सन्मान भारत सरकारच्या गृह आणि राजभाषा मंत्रालयाने जाहीर केला असून यामधील द्वितीय पारितोषिक हे डॉक्टर वासंती रामचंद्रन यांना जाहीर झालं तर तृतीय पारितोषिक हे आमीन नवीन भाई यांना जाहीर झालेलं आहे. या पुरस्काराअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 2 लाख रुपये देण्यात येतात, दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्याला 1,25,000 तर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला 75,000 रुपये देण्यात येतात. प्रश्न क्रमांक 4. भारताचे पुढील संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, आता भारताचे पुढील संरक्षण सचिव म्हणून राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या भारताचे संरक्षण सचिव कोण आहेत तर गिरीधर आरमाने हे सध्या भारताचे संरक्षण सचिव असून ते 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर राजेश कुमार सिंग हे भारताचे संरक्षण सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतील. राजेश कुमार सिंग हे केरळ कॅडरचे 1989च्या बॅचचे अधिकारी आहेत. बरं, एक्झाममध्ये या ऑफिसरचं कॅडर विचारतात का तर 1-2 एक्झाममध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यासाठी आपल्याला या ऑफिसरचं कॅडर सुद्धा नोट करून घ्यायचं आहे.
ठीक आहे, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. राष्ट्रपती सचिव म्हणून दीप्ती उमाशंकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुण्य सलिला श्रीवास्तव यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरची पहिली विधानसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणुका पार पडत असून या विधानसभा निवडणुका 3 टप्प्यात पार पडणार आहेत. यामध्ये या निवडणुका किती जागांसाठी पार पडत आहेत? तर 90 जागांसाठी या निवडणुका पार पडणार असून 4 ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. जम्मू काश्मीर बरोबरच हरियाणामध्ये सुद्धा 90 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत व या निवडणुका हरियाणामध्ये एका टप्प्यातच पार पडतील. प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचे नुकतेच वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या नावाने ओळखले जात? मित्रांनो, जे डॉक्टर राम नारायण अग्रवाल आहेत हे अग्निमॅन या नावाने ओळखले जात. त्यांच्याविषयी माहिती सांगायची झाली तर त्यांना भारतातील अग्नी या क्षेपणास्त्राचं जनक मानलं जातं. ते एक सुप्रसिद्ध एरोशास्त्रज्ञ होते व त्यांची नियुक्ती अग्नि क्षेपणास्त्रांचे पहिले प्रकल्प संचालक म्हणून देखील करण्यात आली होती. त्यांना भारत सरकारने 1990 मध्ये पद्मश्री तर 2000 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं आणि 2004 मध्ये पंतप्रधानांकडून त्यांना जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारलं आहे? तर नुकतेच WHO एमपॉक्सला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले, तर या एमपॉक्सचा पहिला रुग्ण कोठे आढळला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच एमपॉक्सचा जगातील पहिला रुग्ण हा कांगो या देशामध्ये 1970 मध्ये आढळला होता. व हा जो मंकी पॉक्सचा विषाणू आहे तो त्याही आधी म्हणजेच 1958 मध्ये माकडात सापडला होता. यासाठीच या आजाराला मंकी पॉक्स या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मित्रांनो, भारतामध्ये मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण 2022 साली केरळ या राज्यामध्ये आढळला होता व हा जो मंकी पॉक्स आजार आहे याचं संक्रमण व्यक्ती, दूषित अन्न किंवा संक्रमित प्राण्याच्या शारीरिक संपर्कामुळे होतो. या एमपॉक्सचे 2 प्रकार आहेत. त्याला क्लेड 1, क्लेड 2 असं म्हटलं जातं. यापैकी क्लेड 1 हा घातक ठरत असून यात मृत्यू होण्याचं प्रमाण 10% दिसून आला आहे. प्रश्न क्रमांक 8. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मोदीज गव्हर्नन्स ट्रायम्फ रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे पुस्तक आहे हे तरुण चूक यांनी लिहिलं आहे व नुकतंच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. याआधी जे महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांचं युद्धा कर्मयोगी हे पुस्तक प्रकाशित झालं. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचं इंडिया ॲट 100, डॉक्टर M.K. शिंगारे यांचं ऑटोबायोग्राफी ऑफ एक रेफ्युजी सायंटिस्ट, आलिया भट्ट यांचं एडी फाइंड्स अ होम, अल्पना किलावाला यांचं अ फ्लाय ऑन द RBI वॉल, R. अश्विन यांचं आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी, मणिशंकर अय्यर द राजीव आय न्यू, बिल गेट्स सोर्स कोड, शेन वॉटसन द विनर्स माइंडसेट, डी सुब्बाराव जस्ट अ मर्सिनरी, तर विजयादेवी राणी यांचं मेकर ऑफ मॉडर्न गोवा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. प्रश्न क्रमांक 9. चेन्नईमधील नवीन अत्याधुनिक ICG सागर बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच राजनाथ सिंह यांच्या हस्ते या सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक मानवतावादी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक मानवतावादी दिवस आहे हा दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 2009 पासून साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. UN मध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.